मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधास तब्बल 23 वर्षानंतर मंजुरी मिळालेली आहे। 11 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मंजुरीनुसार 10 एप्रिल 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून महिला व बाल विकास विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ 8669 पदाच्या आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर विभागाच्या कामकाजासाठी 2843 पद ही बाह्य यंत्रणे माध्यमातून भरण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा ICDS च्या अंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस असे एकूण 2,21,328 मानधना आधारित पदाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे। महिला आणि बाल विकास विभागामध्ये तब्बल 23 वर्षानंतर हा 8669 नियमित पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे। या विभागातील एकूण पदाचा आढावा घेऊन विभागातील एकूण 9,248 पदापैकी 744 पद निश्चित करून उर्वरित 8,504 पदामध्ये 165 वाढीव पद मंजूर करून विभागाची 8,669 नियमित पद आणि 2,843 बाह्य यंत्रणेद्वारे भरायची पद मंजूर करण्यात आलेली आहेत। याच्या संदर्भातील 8,669 नियमित पद परिशिष्ट 1 च्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहेत। तर याच्यामध्ये वाढीव पद जे काही असतील ती सुधारित आकृतीबंधानुसार वाढीव पद परिशिष्ट 2 मध्ये दाखवण्यात आलेली आहेत। याचप्रमाणे कार्यालयातील मंजूर पदाचा तपशील हा परिशिष्ट 3 मध्ये दाखवण्यात आलेला आहे। याचप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची 2,843 पद ही परिशिष्ट 4 च्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहेत। या सुधारित आकृतीबंधानुसार वाढीव अंतर निरसित केलेली 744 पद ही परिशिष्ट 5 मध्ये दाखवण्यात आलेली आहेत। याचप्रमाणे ज्या पदांचं समायोजन करण्यात आलेलं आहे अशा पदांचा तपशील हा परिशिष्ट 6 मध्ये दाखवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे एकूण 8,669 पदाच्या या सुधारित आकृतीबंधास तब्बल 23 वर्षानंतर मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा शासन निर्णय आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।